बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी स्थानिक पोलिसांवर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंकेंनी दिली आहे। तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली एसआयटी स्थापन करा अशी मागणी देखील सोळंकेंनी केली आहे। निवडून आलेल्या खासदारांना विकत घेऊन भाजपला ऑपरेशन कमळ करायचे अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। काँग्रेसचे खासदार आमच्या संपर्कात असल्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्याला त्यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे। ईव्हीएम बाबत अनेक शंका असल्यामुळे कायद्यानुसार काय होईल याची आपण चर्चा करत असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटलांनी दिली आहे। तसंच मतदार मतदान केल्याचं सांगतायत, मात्र ते निकालामध्ये दिसत नसल्याचंही जयंत पाटील म्हणाले। आपला पराभव झाला नसून आपण षडयंत्राचे बळी ठरलो असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सतीश पाटील यांनी म्हटलंय। पुष्पा स्टाईलने डायलॉगबाजी करत त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुन्हा जोमानं कामाला लागण्याचं आवाहन केलंय। नियमानुसार एकूण उमेदवाराच्या संख्येच्या 10% जागा जिंकल्या तर विरोधी पक्षनेता ठरतो अशी माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। तसंच विरोधी आमदारांनी अभ्यास करून विषय मांडावेत असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिलाय। वन नेशन वन इलेक्शनला केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे। केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वन नेशन वन इलेक्शन देशासाठी आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। 5 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी एक देश एक निवडणूक आवश्यक असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले। शिवसेनेचे नेते दीपक केसरकरांनी वन नेशन वन इलेक्शनच्या निर्णयाचं स्वागत केलंय। त्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही वाचणार असल्याचंही केसरकर म्हणाले। तसंच महापालिका आणि झडपीच्या निवडणुका सुद्धा अशाच घेतल्या पाहिजेत अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। जे लोक मतदान करत नाहीत अशा लोकांच्या सुविधा शासनाकडून बंद केल्या पाहिजेत असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय। ते वन नेशन वन इलेक्शन या विधेयकावर बोलत होते। वन नेशन वन इलेक्शन विधेयकावर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या प्रक्रियेसाठी मतदार राजा तयार आहे का असा सवाल कोल्हेंनी उपस्थित केलाय। मतदारांच्या शंकांचं केंद्र सरकारनं निरसन केलं पाहिजे असंही कोल्हेंनी म्हटलंय। वन नेशन वन इलेक्शन विधेयकामुळे विकास होईल हा प्रचार चुकीचा आहे असं वक्तव्य वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय। तर वन नेशन वन इलेक्शन विधेयक पास झाल्यास त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं अशी शक्यताही आंबेडकरांनी व्यक्त केली आहे। बोगस औषध साठ्याचा लोन आता धाराशिवपर्यंत पोहोचलाय। धाराशिव जिल्हा रुग्णालयामध्ये बोगस औषधांचा साठा सापडलाय। अन्न औषध विभागाकडून 200 गोळ्यांचं सॅम्पल घेण्यात आलंय। त्यामुळे आता अन्न आणि प्रशासन विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा केली जाते। राज्यातील काही शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आला होता। या प्रकरणी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना त्यांच्या रुग्णालयातील औषधांची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले। नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला पुरवलेलं एक औषध प्रयोगशाळेच्या तपासणीत बनावट आढळलंय। एका कंपनीनं एमॉक्स क्लॅव या अँटीबायोटिकचा साठा पुरवला होता, मात्र सरकारी लॅब तपासणीत या औषधामध्ये योग्य प्रमाणात औषधी गुणधर्म नसल्याचं आढळलंय। त्यानंतर या 1.5 लाख गोळ्या सील करण्यात आल्यात। औषध कंपनीवर कारवाईही केली जाणार आहे। रायगड किल्ल्यावर येणाऱ्या सहलींचं प्रमाण अधिक वाढलंय, त्यामुळे रायगडला शाळा अधिक पसंती देत असल्याचं दिसून येत आहे। तसंच पर्यटकांमुळे स्थानिकांनाही चांगला रोजगार उपलब्ध होतोय। कोकणच्या विशेष रेल्वे गाड्या वीर वैभववाडी सावंतवाडी या स्थानकांवर थांबणार आहेत। त्याचबरोबर नाताळच्या सुट्ट्यांमध्ये कोकणातील पर्यटन स्थळी होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्याही चालवण्यात येणार आहेत। त्यामुळे कोकण प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। नवी मुंबईतल्या तुर्भेमधील सार्वजनिक बांधकाम विभाग कामगार वसाहतीची दुरवस्था झाली आहे। सांडपाणी वाहून नेणारे नाले तुंबले, तसंच दुर्गंधी आणि डासांचंही प्रमाण वाढलंय। झाडझुडपं वाढली आहेत। अनेकदा तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील 13 पैकी 10 जलतरण तलाव खासगी संस्थांना चालवण्यास दिलेत। तिकीट विक्री, स्वच्छता, सुरक्षा, पाणी शुद्धीकरणाची जबाबदारी या संस्थांकडे असणार आहे। खासगी संस्थांना तिकीट दर वाढवता येणार नाहीत। महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये आयुक्तांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज पाणी पुरवठा बंद असणार आहे। सकाळी 9 ते
उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद असेल। मनपानं पाणी पुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन केलंय। रायगडमध्ये विद्यार्थ्यांची अपार आयडी कार्ड नोंदणी मोहीम वेगात सुरू आहे। 5,20,288 विद्यार्थ्यांची नोंदणी होणार आहे, तर 69% काम पूर्ण झालंय। अपार आयडी मध्ये विद्यार्थ्यांची केजी ते पीजी पर्यंत शिक्षणाची सर्व माहिती नोंदवली जाणार आहे। अकोल्यात नायलॉन मांजाच्या विक्रीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। यावेळी कारवाईत नायलॉन मांजाचा मोठा साठाही जप्त करण्यात आलाय। नायलॉन मांजाच्या विक्रीचा धोकादायक प्रकार समोर आल्यामुळे या मांजावर कारवाई करण्यात येते। राज्यात थंडीचा कडाका कमी होणार आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय, त्यामुळे रविवारपासून पुढील 5 दिवस राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे। या ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मुंबईतील हवा पुन्हा प्रदूषित झाली आहे। कुलाबा, कांदिवली येथे वाईट हवेची नोंद करण्यात आली आहे, तर इतर भागातील हवा ही मध्यम श्रेणीत नोंदवण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुद्धिबळपटू गुकेशचं कौतुक केलंय। तुझ्या विजयानं केवळ बुद्धिबळाच्या इतिहासात नाव कोरलं नसून लाखो तरुणांना स्वप्न पाहण्यासाठी तू प्रेरित केलंय, अशी एक पोस्ट मोदींनी केली आहे। भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केलंय। कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेल्या बुद्धिबळाचा खेळ भारतात वृद्धिंगत होऊ दे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही गुकेशचं अभिनंदन केलंय। भारतीय बुद्धिबळातील भावी पिढीचं तू मार्गदर्शन करणार आहेस, अशी एक पोस्ट सचिननं केली आहे। रत्नागिरीच्या जयगड जवळच्या JSW कंपनीच्या टँक क्लिनिंगचं काम सुरू असताना काही घटक द्रव्य बाहेर पडल्यानं विद्यालयातील 30 ते 40 विद्यार्थ्यांना जवळजवळ जळजळ आणि मळमळणं असा त्रास जाणवू लागला। या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। सातारा जिल्हा कारागृहात चक्क कैद्यांनी स्ट्रॉबेरीची शेती केली आहे। सध्या स्ट्रॉबेरीच्या रोपांना स्ट्रॉबेरी देखील लागली आहे। 2.5 गुंठ्यात या कैद्यांनी 2 महिन्यांपूर्वी विंटर नाबिया जातीची स्ट्रॉबेरी लावली। ते पीक आता बहरल्याचं पाहायला मिळतंय। सातारा ग्राहक कारागृह पोलीस अधीक्षक श्यामकांत शेडगेंनी या शेतीची पाहणी करून कैद्यांचं कौतुक केलंय। घरगुती आणि लहान रस्त्या स्तरावरील राडारोडा वाहून नेणारी डेब्रिज ऑन कॉल ही सेवा आता ऑनलाईन होणार आहे। यामध्ये 500 किलो डेब्रिज संकलन सेवा मोफत असणार आहे। MyBMC मोबाईलवर ॲपवर लवकरच ही सुविधा उपलब्ध होणार आहे। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। 4 आणि 5 जानेवारीला आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला सगळे आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित राहतील। शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला, तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावा, असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाटांनी दिलाय। राष्ट्रवादीत दोन्ही बाजूने टाळी वाजतीये, तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं, असं मत संजय शिरसाटांनी व्यक्त केलंय। शरद पवार आणि अजित पवारांची भेट ही कौटुंबिक होती, यातून राजकीय अर्थ कोणी काढू नये, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हेंनी शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर केलंय। महायुतीत अंतर्गत मतभेद असावेत, मात्र एकमेकांविषयी अविश्वासाची भावना नसावी, असं विधान एकनाथ खडसेंनी केलंय। दिल्लीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली होती। या भेटीनंतर खडसेंनी हे विधान केलं। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा जुना फोटो सध्या व्हायरल होतोय। पडळकरांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हातात बेडा घातल्याचा हा फोटो पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे यांच्याकडून हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची पत्रातून विनंती करण्यात आली आहे। 21 आणि 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे। मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। गंगाधर काळकुटेंनी भेट घेतली असून मराठा समाज पाठीशी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। सोलापूरमध्ये एम्स रुग्णालय उभं करा, असं पत्र खासदार प्रणिती शिंदेंनी आरोग्य मंत्र्यांना दिलंय।
तसंच या रुग्णालयासाठी राज्य सरकार मदत करेल असं आवाहनही शिंदेंनी बोलताना दिले. आमदार आदिती तटकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात फेरफटका मारलाय. यावेळी तटकरे यांनी मतदारांसोबत चहा नाश्ता करत गप्पाही केल्यात. तसंच त्यांना भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल तटकरे यांनी मतदारांचे आभारही मानले.